नमस्कार मंडळी. कॉमेडीच्या नावे ओढून ताणून पांचट विनोद करून कृत्रिम हास्य फुलवण्याचा प्रयत्न सध्या आपल्या टीव्हीवर पाहायला मिळतो. मराठी असो व हिंदी मनोरंजन वाहिनी एक तरी कॉमेडी शो असतोच. मात्र कॉमेडीच्या दुनियेत एक बादशाह असा होऊन गेला ज्याचा केवळ चेहरा समोर आला की आपोआपच हसू येत असे. त्याने डायलॉग मारला की हसून हसून पोट धरावं लागत होतं. ना त्याच्या डायलॉगमध्ये कृत्रिमपणा होता ना ओढून ताणून जुळवलेले शब्द होते. खराखुरा विनोदवीर म्हणजे ज्येष्ठ दिवंगत कलाकार शरद तळवळकर. शरद तळवळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील बोदेगाव येथे झाला होता. शरद तळवळकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीवर हास्याची लकेर उमटवली. महेश कोठारेंच्या धूमधडाका या सिनेमात लक्षा, अशोक सराफ, स्वतः महेश कोठारे हे तीनही एक्के होते. मात्र हुकमाचा एक्का म्हणून शरद तळवळकर यांचंच नाव अजूनही घेतलं जातं. या सिनेमात त्यांची धनाजी वाकडे ही भूषवलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. शरद तळवळकर यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1918 रोजी झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील भावे स्कूलमध्ये झाले होते. त्यांनी स्कूलमध्ये रणधुंदभी नाटकात शिशुपाल आणि साष्टांग नमस्कार या नाटकात भद्रायू भाटकर ही पात्र रंगवली होती. इथेच शरद तळवळकर नावाचा अभिनेता नाट्य आणि सिनेसृष्टीला मिळाला होता. मुख्य कलावंताच्या गैरहजेरीमुळे अनेक वेळा पर्याय म्हणून शरद यांना संधी मिळाली. याच संधीचं सोनं करत त्यांनी त्यांचं नाव अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम ठेवलं आहे. एकच प्याला मधील त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती. तसेच लाखाची गोष्ट, रंगल्या रात्री, मुंबईचा जावई, एकटी, दिवा जळू दे, अष्टविनायक, धाकटी सून यासारखे कित्येक चित्रपटात ते चमकले होते. अखेर 21 ऑगस्ट 2001 रोजी हा तारा शांत झाला. आपल्या तुफानी विनोद कायमचे आपल्यातून शांत झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. तर त्यांना शेवटपर्यंत त्यांना त्यांच्या पत्नीची साथ लाभली होती. तर शरद तळवळकर यांच्या पत्नीचे नाव उषा वाटवे असं होतं. त्या सुद्धा दिग्गज अभिनेत्री होत्या. या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. तर मंडळी, दिवंगत अभिनेते शरद तळवळकर यांची तुम्हाला कोणती भूमिका जास्त आवडते नक्की कमेंट करून सांगा. आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.